रामकृष्ण हरी माऊली. सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. चला माऊली, पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती पारायण भारती महाराज आडसूळ यांना. राम कृष्ण हरे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन हाती घेईन टाळ खांद्यावरी वीण आता माझ्या मना कोण करे आता माझ्या मना कोण करे आता माझ्या मना कोण करे टाळ खांद्यावरी वीणा आता मना कोण करी आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी पंढरीच्या पेठे मांडियेल बाल मणगटावरी तेल घाला तुम्ही मणगटावरी तेल घाला तुम्ही मणगटावरी तेल घाला तुम्ही पंढरीच्या पेठे मांडियेले बाल मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल घाला तुम्ही हाती घेईन टाळ खांद्यावरी वीण आता माझ्या मना कोण करे आता माझ्या मना कोण करे आता माझ्या मना कोण करे हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी जणी म्हणे देवा झाले मी सवा रिघाले केशवा घर तुझे रिघाले केशवा घर तुझे रिघाले केशवा घर तुझे जनी म्हणे देवा निघाले निघाले केशवा घर तुझे निघाले केशवा घर तुझे निघाले केशवा घर तुझे हाती घेईन टाळ खांद्यावरी वीण आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी हाती घेळ टाळ खांद्यावरी वीणा आता माझ्या मना कोण करी आता मज मना कोण करी आता मज मना कोण करी विठ्ठल 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 विठ्ठल
प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा असून जनाबाई महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेला भक्ती उपासनेचा अनुभव या अभंगामध्ये प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जनाबाई महाराजांचा आहे. पण जनाबाई महाराजांनी ज्या काळामध्ये अभंग लिहिला तो काळ जर तुम्ही आठवला तर त्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच माहिती होतं. आणि त्या काळामध्ये जनाबाई म्हणतात की डोईचा पदर खांद्यावर घेईल. बघा, पुरुष भक्ताला जितका परमार्थ सोपा आहे तितका स्त्री भक्ताला आहे का? स्त्री भक्ताला का नाही? बहिणाबाईंनी फार सुंदर म्हटले, प्रपंच परमार्थ साधिले दोन्ही तिन्हीची गगन झेलिले. कारण बाईला दोन्ही पण सांभाळावं लागतं. प्रपंच सांभाळावा लागतो आणि प्रपंच नीट का केला की मग परमार्थाला लागावं लागतं. म्हणून पुरुषांच्या तुलनेत बाईचा प्रपंच हा अवघड आहे. पण तरी सुद्धा जनाबाई म्हणतात की मी निराश नाही होणार, तर मी पाय रोवून उभी राहिले. कुठं? डोईचा पदर आला खांद्यावरी. बघा, भगवंताकडे जात असताना स्त्रीच्या रूपकातून तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले, बाबा मी जायचंय ना देवाकडं, तर कुठल्या भावनेनं जाईन? लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची. माझ्यावरी कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा बहुतांची, माझ्यावरी कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा बहुतांची. लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची. तुकोबाराय म्हटले की देवाकडे जायचंय, पण देवाकडे जात असताना मी कुठल्या भूमिकेतून गेलो? तर स्त्रीच्या रूपकाच्या भूमिकेतून गेलो. तसं जनाबाई म्हणतात की भगवंता तुझं मी रूप पाहिलं, तुझं ते सगुण रूप पाहिलं आणि माझी अवस्था अशी झाली ना रे देवा की माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर कधी आला हे माझं मलाच कळलं नाही. अभंगाच्या प्रथम चरणात सांगता, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा म्हणजे प्रपंच आहे आणि पदर म्हणजे भक्ती आहे. आता डोईचा म्हणजे डोक्यावरचा पदर खांद्यावर आला. आता पदर ज्याला मदर कळते ना त्याला पदर निश्चित कळतो. पदर असा शब्द आहे ज्याच्यामध्ये कुठली गाठ नाही, कुठला अनुस्वार नाही, कुठला काना नाही, कुठला मात्रा नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची गाठ नाही ना असा हा पदर आहे. आणि या पदराने काय केलं जातं? ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला पती सोबत गाठ बांधल्या जाते, तो हा पदर आहे. आणि जनाबाई म्हणतात तोच पदर माझा खांद्यावरती आला. ज्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच माहिती होतं, नव्हे स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये यायला सुद्धा तिला परवानगी नव्हती, त्या जनाबाई म्हणतात त्यावेळेला ज्ञानाच्या गोष्टी करणं, अभंग म्हणणं, गाणी म्हणणं त्यावेळेला मान्य होतं का? पण जनाबाई म्हणतात माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला आणि तो पदर खांद्यावरती घेतला आणि निघाले. पण जात असताना भरल्या बाजारामध्ये मी गेले. पण हा बाजार नेमका कोणता आहे? तुम्ही आम्ही बाजारला जातो आणि बाजारला जात असताना आपण काय घेऊन जातो? काय घेऊन जातो? पिशवी घेऊन जातो का? असंच जातो? नाही. जनाबाई म्हणतात मी त्या बाजारामध्ये जाईल आणि बाजारामध्ये जात असताना काय घेईल? हाती घेऊन या टाळ, खांद्यावरी विणा. माझ्या हातामध्ये टाळ घेईल, खांद्यावरती विणा घेईल आणि मी त्या बाजारामध्ये जाईल. हा टाळ करतो काय? तर अहंकाराचा विटाळ घालवण्याचं काम हा टाळ करतो. म्हणून अज्ञानामध्ये सापडला पाळ, तया हाती द्यावा लागतो टाळ. म्हणून विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. म्हणजे या टाळाचं महत्व. आणि जनाबाई म्हणतात मी टाळ घेईल, विणा घेईल आणि बाजारामध्ये जाईल. त्यावेळेला एका बुद्धिरूपी गवळणीनं प्रश्न विचारला, का हो जनाबाई तुम्ही नेमकं कोणत्या बाजारामध्ये जायचं म्हणता? तर जनाबाई म्हटल्या नामरूपी जो बाजार आहे त्या नामरूपी बाजारामध्ये मी जाईन. तो बाजार पंढरीच्या पेठामध्ये आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर मी पाल ठोकेल. त्या पंढरीच्या पेठामध्ये पाल ठोकेन. म्हणजे पाल म्हणजे काय? ही आपल्या घरात फिरते ती पाल नाही बरं का. पाल म्हणजे एक ठिकाण आणि ते पाल
त्या ठिकाणी मी ठोकेल आणि मनगटावरी तेल घाला तुम्ही. मनगट म्हणजे काय, तर या मनगटावरती तेल घालतो आपण. समजा पूर्वीच्या काळी एखादा आपली वस्तू जर विकायची असेल किंवा धान्य विकत असताना एखादं प्रोडक्ट विकत असताना ते प्रोडक्ट खरं आहे की कुठलीही त्याच्यामध्ये भेसळ नाही हे पटवून देण्याकरता दुकानदार आपल्याला म्हणायचे, बघा ते तुमच्या मनगटावरती लावा आणि तो माल निर्दोष आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, हे तुम्ही तुमच्या मनगटावरती ते तेल लावून चेक करा. किंवा याचा दुसरा अर्थ सांगायचा झाला तर जनाबाई असं म्हणतात, तुमच्या मनगटावर तेल लावा, मनगटावरती तेल घाला आणि तुम्ही बोंबलत बसा. मला आता काहीही फरक पडत नाही, कारण मी कुठं गेले, पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. आणि भगवंता आता तुझं स्वरूप मी पाहिलं आणि तुझं स्वरूप मी पाहिल्याच्या नंतर माझी अवस्था अशी झाली ना रे देवा, की मला आता कशाचीच चिंता राहिली नाही. म्हणजे माझ्याकडे जो माल होता ना, जो माल मी विकण्याकरता आणला होता, तो मी माल विकला. कोणाला विकला? चोखोबारायांना विकला, नामदेवरायांना विकला, नामदेवरायांच्या घरच्यांना विकला, सगळा माल झाला. म्हणजे मी आता निसंग झाले, मला आता कशाचीही चिंता राहिलेली नाही. अवघी चिंता वारली. भगवंता आता मला कशाचीच चिंता राहिली नाही आणि आता मी तुझं घर रिघले तरी हरकत नाही. महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे. बघा, लग्न करून आणतात ती पत्नी असते आणि आपल्या मनाविरुद्ध घरात शिरते, तिला घर रिघी असं म्हणतात, बरोबर. म्हणून जनाबाई म्हटल्या की देवा मला तुझं घर रिघी म्हटलं तरी हरकत नाही, पण मला तुझ्या घरामध्ये यायचंय देवा. जनी म्हणे देवा झाले मी येसवा, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, जनी म्हणे देवा झाले मी येसवा. रिघाले केशवा घर तुझे, रिघाले केशवा घर तुझे, हाती घेऊन टाळ खांद्यावर वीणा, हाती घेऊन टाळ खांद्यावर वीणा. हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा, हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा. आणि ज्या भगवान परमात्म्याचं माझ्या जनाबाई घर रिगल्या ना, त्याचं आपण नामस्मरण करू. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. आता आपल्या हातात आहे की आपल्याला प्रतिक्रिया कोणाची ऐकायची. सांगा. माऊलींची. भारती महाराज, आपण अत्यंत प्रसन्न वदनाने ही सेवा संपन्न केलीत आणि जेव्हा असे काही रहस्यात्मक शब्द असतात तेव्हा आपल्या बुद्धीची क्षमता आणि भगवंताची कृपा या दोन्हीचं मिलन आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातं तिथपर्यंत जाता येतं. आणि जेव्हा आपण अशा अभंगांमध्ये निरूपणाला जे अर्थ सांगतो त्याला प्रामाण्य शोधलं पाहिजे. म्हणजे मग आता डोई म्हणजे तुम्ही प्रपंच सांगितला आणि पदर म्हणजे भक्ती सांगितला, तर मग डोई म्हणजे प्रपंच कसा काय आणि पदर म्हणजे भक्ती कशी काय, हे विश्लेषण तुम्ही ज्या प्रमाणाच्या किंवा ज्या चिंतनाच्या आधाराने मांडलंय ते तिथं लिहावं लागतं. जाता जाता फक्त एवढंच सांगेन मी की जे उच्चार आहेत ते आपल्याला अधिक बिनचूक करत न्यायचंय. फक्त अभ्यासाची अध्ययनाची जी एक सवय आहे
ती सोडू नका. आणि ही जी कीर्तन पद्धती आहे, कोणत्याही प्रलोभनासमोर तिच्यात बदल करू नका. त्याने एक दिव्य कीर्तन पद्धती तुम्हाला त्याचा यथार्थ परिणाम देईल. खूप शुभेच्छा. आई साहेब, भारतीताई, मुळात हा जनाबाईचा अभंग सहजासहजी याच्यावर कीर्तन करणं अवघड आहे, घेतल्याच जात नाही. पण हा अभंग तसा क्रांतिकारी आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. बर का दादा, हा डोईचा पदर हे कपड्याचं जे रूप आहे हे ते व्यावहारिक सांगितलंय तशा अर्थाने. पण खऱ्या अर्थाने जनाबाईचा हा जो अभंग आहे तो स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिकेशी संबंधित आहे. आणि मला असं वाटतं त्या काळात जनाबाईने प्रस्थापित लोकांच्या डोक्यामध्ये जी वाईट प्रवृत्ती होती ती ठेचून काढण्यासाठी हा पुकारलेला बंड आहे असा हा अभंग आहे. ताई, तुम्ही छान अभंग घेतला, त्याची भूमिकाही छान मांडली, चांगलं सांगितलं, बोललात. आणखी पुढे तयारी करा. खूप खूप शुभेच्छा. रसिकांनो, लहानपणी आजीच्या गोष्टीत एक वाक्य नेहमी यायचं, हळद चंदन लावलं की सौंदर्य खुलतं. पण खरं सौंदर्य ते असतं जे आत्मविश्वासातून झळकतं. आजच्या सादरीकरणात हाच आत्मविश्वास दिसला. एक पारंपरिक कला पण नव्या दृष्टिकोनातून नव्या ताकदीने सादर केली गेली. संतूर हळदी आणि चंदनासारख्या कालसिद्ध घटकांमधून हेच दर्शवतो की सौंदर्य फक्त त्वचेत नसतं, ते आपल्या ऊर्जेत आणि आपल्या विचारात असतं. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण प्रशांत महाराज ठाकरे यांना. हातो नव्हे काही निराशेचा ठाव, हातो नव्हे काही निराशेचा ठाव, हातो नव्हे काही निराशेचा ठाव, हातो नव्हे काही निराशेचा ठाव. भले पोटी वावरा केलिया, भले पोटी वावरा केलिया, भले पोटी वावरा केलिया. विश्वंभरे विश्व सामावले पोटी, विश्वंभरे विश्व समावले पोटी, विश्वंभरे विश्व सामावले पोटी, विश्वंभरे विश्व समावले पोटी. येथेची शेवटी आम्ही असो, येथेची शेवटी आम्ही असो, येथेची शेवटी आम्ही असो. नेनता चिंतन करीतो अंतरी, नेनता चिंतन करीतो अंतरी, नेनता चिंतन करीतो अंतरी, नेनता चिंतन करीतो अंतरी. येथे अभ्यंतरी उमटेल, येथे अभ्यंतरी उमटेल, येथे अभ्यंतरी उमटेल. विश्वंभरे विश्व सामावले पोटी, विश्वंभरे विश्व समावले पोटी, विश्वंभरे विश्व सामावले पोटी. विश्वंभरे विश्व समावले पोटी. येथेची शेवटी आम्ही असो, येथेची शेवटी आम्ही असो, येथेची शेवटी आम्ही असो. ओ कामने माझा स्वामी अबोलना, कामने माझा स्वामी बोलना, कामने माझा स्वामी अबोलना. कामने माझा स्वामी बोलना. पूर्व खुणे खुणा जाणत सो, पूर्व कुणे गुणा जाणत से, पूर्व कुणे गुणा जाणत से. विश्वंभरे विश्व सामावले पोटी, विश्वंभरे विश्व सामावले पोटी. येथेची शेवटी आम्ही असो, तेथेची शेवटी आम्ही असो, तेथेची शेवटी आम्ही असो. विठ्ठल 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 बोला पुंडली ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.
प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आहे. तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामधून परमार्थ मार्गामध्ये चालत असणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये जी त्रिपुटी असते, एक साधक, दुसरी साधना आणि तिसरं साध्य. साधक ज्या वेळेला साधनेच्या रस्त्याने साध्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला साधना काळामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा नैराश्य येतं प्राप्ती न झाल्यामुळे. अशा नैराश्यामध्ये कसं वागावं, विचारी साधकानं, विवेकी साधकानं कसा विचार करावा याचा उपदेश करतात. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेमध्ये साधकाची काउन्सिलिंग करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतंही असो, त्यामध्ये काही सद्गुण अत्यंत महत्वाचे असतात. संत असं म्हणतात की काही गुण साधकामध्ये असतील तर परमात्मा सुद्धा त्याला मदत करायला येतो. उद्यमम सहसम कार्य, ज्या वेळेला उद्योग करणारा असेल, बुद्धिवान असेल, शक्तिवान असेल, पराक्रम असेल आणि सगळ्यात महत्वाचं धैर्यवान असेल, तर त्याच्या आयुष्यामध्ये साधना करत असताना साध्यापर्यंत जाताना अडचणी जरी आल्या तरी तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे साधी गोष्ट आहे. साध्यापर्यंत जात असताना साधनेच्या काळात जे साध्याकरता अधीर होतात ते कालांतरानं बधीर होतात. पण जे स्थिर राहून साध्याकडे वाटचाल करतात, एक दिवस लोकांच्या काळजात त्यांचे मंदिरं होतात, किंबहुना मंदिरातला भगवंत सुद्धा त्यांना प्राप्त होतो. गोष्ट अशी आहे की क्षेत्र हे कोणतंही असेल तरी त्याच्यामध्ये धीराची गरज आहे. काय गरज आहे? एखादा माणूस रस्त्यानं चालत असताना त्याला ध्येय प्राप्त होत असताना खाच खडगे हे लागणारच. या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला त्यावेळेला 1.5 कोटीच्या होण्यापेक्षा जास्त प्रदेश सगळ्याच्या सगळा द्यावा लागला. सगळे किल्ले गेले. सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य संपुष्टात आलं की काय, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आशेचा किल्ला मजबूत ठेवला होता. म्हणून आजही आशेचा किल्ला मजबूत ठेवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका 450 वर्षानंतर फडकते आहे. नुसतं एका क्षेत्रामध्ये नाही, एक पोरगा ज्या वेळेला जहाज वलवण्याचं काम करतो आणि त्यातल्या प्रवाशांना उतरून देतो, ते रामेश्वरमच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. ते दर्शन घेऊन परत येईपर्यंत तोच मुलगा जहाजाच्या कोपऱ्यात ठेवलेलं फिजिक्सचं पुस्तक काढतो. द पॉइंट ॲट व्हिच व्हील मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, इट्स कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. इथून प्रवास सुरू करतो, आत्महत्या करायला जातो. शिवानंद स्वामी थांबवतात आणि त्याला सांगतात, तुझं जीवन मोठ्या कामासाठी आहे गड्या. एक दिवस तोच पोरगा चेहऱ्यावरचे गड्डे आणि विस्कळीत केस घेऊन अमेरिकेच्या दरवाजावर उभा राहतो. त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्याला म्हणतात, वेलकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका. धीर, त्याच्या आयुष्यामध्ये धीर आहे. आयुष्याचं मैदान सोडून, साधनेचं मैदान सोडून जो मागच्या जागेवर उभा राहतो तो आयुष्यात कधीच ध्येय प्राप्त करू शकत नाही. साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला ताटीचा दरवाजा लावला होता आणि माऊली ज्ञानोबाराय अंधाऱ्या खोलीत बसले होते, अंधाऱ्या खोलीत सुद्धा ज्या वेळेला बाहेरून आवाज आला तेव्हा दरवाजातून आलेल्या उजेडाच्या कवडस्याकडे माऊली ज्ञानोबारायांनी पाहिलं. अनेक माणसं अंधाऱ्या खोलीमध्ये नैराश्यात राहतात, पण अंधाऱ्या खोलीत सुद्धा आशेच्या कवडशाला मानून जो प्रेरणेनं जगतो तोच आयुष्यामध्ये ध्येयापर्यंत पोहोचतो. मी हे सगळे उदाहरण सांगत असताना तुम्हाला असं वाटत असेल की हे तर सगळे जीवनाच्या विविध क्षेत्रातले झाले. परमार्थाचा आणि याचा काय संबंध? जीवनातल्या विविध क्षेत्रांमध्ये फक्त ध्येय गाठायचं असते, पण परमार्थामध्ये त्याही पेक्षा जास्त धीर पाहिजे. कारण परमार्थामध्ये ध्येय नाही, अंतिम ध्येय ईश्वराला प्राप्त करायचं असते. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणाले, बाबा तुझ्या साधनेला लागला, ती साधना करत असताना हा तो नव्हे काही निराशेचा ठाव, भले पोटी वाव राखिलिया. तू ज्या ठिकाणी थांबला आहेस ना त्याला तू निराशेचा ठाव मानतो. हे निराशेची जागा नाही आहे. ठाव लागणं म्हणजे गावातले पोरं नदीमध्ये दगड फेकतात आणि तो दगड तळाशी गेला किंवा स्वतः तो तळाशी गेला तर तळातला एखादा दगड काढतो आणि लोकांना दाखवतो, मी या नदीचा ठाव लावला. म्हणजे टोकाला गेला. आयुष्यामध्ये निराशेच्या टोकाला तू जावं एवढी काही वेळ तुझ्यावर वाईट आलेली नाही आहे. भले पोटी वाव राखिलिया. महाराजांचे शब्द किती गोड आहे. तुझं भलं कशामध्ये आहे? पोटी वाव राखिलिया. पोटी वाव राखल्यानं तुझ्या आयुष्यामध्ये भलं होणार आहे.
जीव म्हणून आपण सगळेजण प्रापंचिक पारतंत्र्यामध्ये असतो आणि पारमार्थिक पारतंत्र्यामध्ये सुद्धा असतो. दोन्हीही पारतंत्र्यामध्ये लढत असताना माणसानं धीर ठेवला पाहिजे. विदर्भामधला एक संत टोंगळ्यापर्यंत धोतर नेसून चीनच्या बॉर्डरवर उभा राहिला आणि हातात सैनिकांच्या दगड देऊन बोलायला लागला, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे, अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे. धीरानं तुमच्या हातामध्ये दगड घेतला तरी सुद्धा तुम्ही परिस्थितीला भगदाड पाडू शकता. धीर तो कारण साय होतो नारायण. आयुष्यामध्ये हे धैर्य अत्यंत महत्वाचं आहे. महाराजांना विचारलं, एवढा सगळा धीर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ठेवला, पण सगळा धीर ठेवून सुद्धा येणारी परिस्थिती आमच्या हातामध्ये थोडी आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, बाबा जसं तुझ्या हातामध्ये नाही तसं हे जगाचं सगळ्या गोष्टी माझ्या सुद्धा हातामध्ये नाही. हे सगळं जग कुठे आहे? विश्वंभरे विश्व सामावले पोटी, तेथेची शेवटी आम्ही असो. हे संपूर्ण जग विश्वंभराच्या पोटामध्ये आहे. विश्वंभर म्हणजे या संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारा, जो सगळ्या जीवांची काळजी करतो. थोडासा विचार जर आपण केला तर 30 लाख पशु, 20 लाख वृक्ष, 9 लाख जलचर, 11 लाख किडे, 10 लाख पक्षी आणि 4 लक्ष मानव योनी, अशा 84 लक्ष योनीचं भरण पोषण तो करतो. एवढंच नाही, झाडाला उलट टांगून घेणाऱ्या वटवागुळाला सुद्धा जमिनीवर पडू देत नाही. तू तर परमार्थाची साधना करणारा साधक आहेस. तुझ्या डोक्यावरची नैराश्याची राग झाडून टाक आणि उत्साहानं परमार्थाला लाग, कारण भगवान परमात्मा सर्वांचा सांभाळ करणार आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवा मीन चिरात पार्थ मैयावेशित चेतसाम, या श्लोकावर विवेचन करताना म्हटलेलं आहे, म्हणून गा पारका नाही एकही चिंता, ते तया ते समुद्धरता आथी मी सदा. पार्था तू चिंता करू नको, तुझं सगळं उद्धरण माझ्या हातात आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे चिंता कैसी तेने नेने, लढिवाळ ताने विठाईचे. दुसऱ्या चरणात महाराजांनी फार गोड शब्द वापरला, विश्वंभरे विश्व सामावले पोटी. पोटी हा शब्द का वापरला? काही नाही, आई जसं पोटच्या गोळाची चिंता करते, त्याचं लालन पोषण करते, तो पुढे जावा, आपल्या जीवनात मोठा व्हावा म्हणून मेहनत करते, तसा ईश्वर सुद्धा सगळ्यांचा सांभाळ करणार आहे. नुसता सांभाळ करत नाही तर तो काय करतो? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, नेणता चिंतन करीतो अंतरी, तेथे अभ्यंतरी उमटेल. नुसतं आपलं भरण पोषण करत नाही तर आपण जे गोष्टी पाहतो त्या गोष्टीनं आपल्याला तो नेणता वाटतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतुसी केव्ही कळे. त्यात भगवान परमात्मा कसा आहे असं विचारल्यानंतर वेद सुद्धा म्हणाले, नेती नेती. आम्हाला त्याची कल्पना नाही, तर छोट्या जीवाला त्याची जाणीव होत नाही, म्हणून नेणता असणारा भगवान परमात्मा पण चिंतन करतो अंतरी. आणि कशाचं चिंतन करतो? सगळ्या साधकांचं, सगळ्या जीवांचं, आणि सर्वांना जे पाहिजे त्या ध्येयाच्या दृष्टीनं तो अग्रेसर होत असताना त्याची चिंता करतो. नेनता चिंतन करीतो अंतरी, तेथे अभ्यंतरी उमटेल. पण जीवाला असं वाटतं की आपली चिंता भगवान परमात्म्याला नाही. परमार्थाच्या मार्गानं पायाला काटे टोचतात, रो रो के पूछा पावकीन छालोनी, बसती कितनी दूर बसाली दिल में बसने वालोने. पायाला खाच खळगे पडतात, पण एक दिवस त्याच परमात्म्याच्या वाटेनं चालत असताना जीवन सुद्धा सोन्याचं बनते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आपण ज्याला नेनता मानतो, माऊली म्हणतात, गर्भातल्या जीवाला आईची कल्पना येत नाही, पण आईला मात्र गर्भातल्या जीवाची चिंता असते. तद्वतच हा संपूर्ण जीवनाचा जो पराक्रम, मैदानामध्ये असणाऱ्या आयुष्याचे रणसंग्राम सगळे पाहिलं असताना आपल्या लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात, नुसतं चिंतन करत नाही, तू जर त्याच्या साधाला प्रतिसाद दिला, साधनेमध्ये टिकून राहिला, तर एक दिवस काय होईल? ते तरी अभ्यंतरी उमटेल. तुझ्या आतमध्ये सुद्धा भगवान परमात्मा उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुला काय करायचं आहे? भगवान परमात्म्यानं दिलेल्या त्या मार्गाने, आपल्या साधनेच्या मार्गाने
चालत राहायचं आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज मौलिक उपदेश करतात. पहिल्यांदा सांगतात तू निराश होऊ नको. 3 टप्पे. तू निराश होऊ नको, साधना बंद पाडू नको, आणि साधनेमध्ये जर व्यत्यय आला तर तुला सहकार्य करणारा भगवान परमात्मा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या संपूर्ण साधकांना सांगतात, आम्ही ज्या मार्गाने चाललेलो आहो परमार्थाच्या, आम्ही जी साधना करतोय, जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहो, त्या सगळ्या वाटचालीमध्ये आमच्या आयुष्यामध्ये हा परमार्थाचा गोड प्रसंग आला पाहिजे. त्यासाठी आम्ही साधनेमध्ये पूर्तता ठेवावी. तुकाराम महाराजांनी उपदेश केला, आम्ही आयुष्य चालत असताना, साधना करत असताना खचून जाऊ नये. पहिला टप्पा खचून गेला, 2 नुकसान होतात त्याचे. पहिलं नुकसान, त्याचे केलेले श्रम वाया जातात, आणि दुसरं, ज्याच्याकरता साधना करतोय ती साधनाच विस्कळीत होऊन जाते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इथं चालत राहा, आणि हे संपूर्ण विश्व ज्या विश्वंभराच्या पोटामध्ये सामावलेलं आहे, त्या विश्वंभरावर तू आपला भरोसा ठेव. आपण जीवनामध्ये हे तत्व लक्षात घेतलं पाहिजे, आणि या तत्वाने चालत असताना, आयुष्याला पुढे नेत असताना काम केलं पाहिजे. सगळ्या साधकांच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं आहे. आयुष्य चालत असताना तुकाराम महाराजांनी एक महत्वाचा सल्ला दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटल्या जाते. ज्या वेळेला वाळवंटात उभं राहून आपण कळसाला नमस्कार करतो, त्यावेळेला तो नमस्कार भक्ती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचत असतो. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या तत्वज्ञानाच्या विचाराच्या कळसाला आपण जर प्रणाम केला तर तो प्रणाम भक्ती मंदिराच्या थेट गाभाऱ्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांचा हा उपदेश आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. विश्वंभरे विश्व सामावले पोटी, तेथेची शेवटी आम्ही असो. तुकाराम महाराजांच्या या तत्वानं चालत असताना साधकांनी आपल्या जीवनामध्ये हा परमार्थ केला पाहिजे. विठोबार रुक्माई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुंडली कवरदार विठ्ठल की जय. शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे माझा स्वामी अबोलना, पूर्वो खुणे खुणा जाणत माझा स्वामी अबोल आहे. तो बोलत नाही, पण मदत केल्याशिवाय राहत नाही. अभंग गाथेचे काही प्रमाण जर आपण बघितले, व्याले 2 पक्षी एका झाडावरी, आला दुराचारी पारधीतो. तो पारदे आला, आणि पारध्यानं काय केलं, वृक्षाची या माता सोडला ससाना, धनुष्याशी बाणा लाविले. ते सगळं त्या पक्ष्यांनी पाहिलं, आणि मग ते तये काळी तुझं पक्षी आठविती, आणि धावगा श्रीपती माय बापा, त्या पक्ष्यांनी धावा केला. आणि भगवंतानं काय केलं, काहीच नाही, त्यांचा धावा ऐकला आणि घेतला सर्पाचा वेश. देवानं सापाचा वेश घेतला आणि त्याच्या पायाला चावा घेतला. नुसता चावा घेतल्यानंतर तो शिकारी, तो पारदी खाली पडला नाही, हातचा बाण वरच्या दिशेनं गेला आणि ससा नाही मरून पडला. सापानं बोलण्यातून काही व्यक्त केलं नाही, पण पक्ष्यांना मदत केली. नुसतं पक्ष्यांना नाही, सगळ्यांना तो मदत करतो. या अभंगाची विशेष बाब, आयुष्यामध्ये या प्रबोधन परंपरेतले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जेव्हा हताश व्हायचे तेव्हा जोरात अभंग म्हणायचे. हातो नसे काही निराशेचा ठाव, भले पोटी वावर आखलिया. नुसतं मानव मूर्तींना नैराश्यातून काढवण्याची ताकद नाही, न्यायमूर्तींना नैराश्यातून काढण्याची ताकद नाही, विश्वाला सुद्धा नैराश्यातून काढण्याची ताकद अभंगात आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली, फक्त आपण भजनाकडे लक्ष थोडं देऊया, स्वराकडे लक्ष देऊया. बाकी तुम्हाला सूचना करण्यासारखं काहीच ठेवलेलं नाहीये. तुम्ही जे आहे ते सगळं सर्वांगाने परिपूर्ण. आणि मला असं वाटतं तुमच्या कीर्तनाला एखादा कृषीतला माणूस येऊन बसला, नाही तर एखाद्या ऋषिकुळातला येऊन बसला, तरी तो तृप्त होऊन जाईल. इतक्या जय हरी. ताकदीचं आपल्याकडे सगळं. जय हरी. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा, आणि अशा कीर्तनाची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. खूप छान. वा,
आई साहेब, प्रशांत महाराज यांनी जे मार्मिक चिंतन मांडलं, चौफेर बाजूनी अभंग फार छान सुटला. मला असं वाटतं आज अशा जर उच्च विद्याविभूषित आणि तत्वज्ञानाने जर भरलेलं कीर्तन असेल ना, तर पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नक्कीच परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खरं तर या सगळ्या गोष्टीशी व्यासंग जडलेला आहे हे नक्की. आणि आम्हाला कळाले की आपण कविताही करता. आमचे वडील शेती काम करतात. भूमिहीन आमचं कुटुंब आहे. एक दिवस ते शेतामधून आले आमच्याकडे आणि त्यांच्या पायामध्ये काठा वगैरे रुतलेला होता. मी आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे चिखलानं भरलेले होते. तर म्हटलं, हे काय झालं बाबा? तर त्यांनी ते चिखलामध्ये काठा लपवून ठेवला असं ते लोटून आणि सांगितलं की काही झालं नाही. तेव्हा मी ओळी लिहिल्या होत्या. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा इथे सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी मंचावर आपण आमंत्रित करूया हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज आणि भारती महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. ज्यांची वारी अशी अखंड सुरू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? चला चला कीर्तन